हॅलो गाईज, मी आज सकाळपासून मागे लागले होते पप्पांच्या पिझ्झा बनवायचा. मग पप्पा बोलले हा ठीक आहे बनवू चल. मग आहे ना त्यासाठी आम्ही सामान आणायला चाललोय डीमार्ट मध्ये. मग आम्ही डायरेक्ट भेटू आता तुम्हाला डीमार्ट मध्ये. चला आता आपण आलोय डीमार्ट मध्ये. आता काय काय घ्यायचे त्याची यादी सगळी केलेली आहे ना. हा केली. मित्रांनो, आपण स्वराच्या म्हणण्यानुसार डीमार्ट मध्ये आलेलो आहे आणि स्वराला काय काय घ्यायचंय ते आता आपण सगळं घेऊन देणार आहोत. तर चला आता डीमार्ट मध्ये शॉपिंगला, पिझ्झा शॉपिंग इथंच का? ओके ओके, चला हे बघ इथं पिझ्झा शेजवान सॉस. हे बघ पिझ्झा सॉस भेटला आपल्याला पिझ्झा सॉस. ओके, आधारा तुमचा पिझ्झा सॉस. हा अजून दुसरा आयटम काय आता? ऑलिव्हिया. हा ऑलिव्हिया. ऑलिव्ह ऑलिव्ह. ऑलिव्ह ऑलिव्ह नाहीये. चला ऑलिव्ह नाहीये. पुढचा नेक्स्ट आयटम काय आहे? जलपेनो. पिझ्झा सॉस आहे, पिझ्झा सॉस घेतला. नेक्स्ट आयटम काय आहे? जलपेनो. जलपॅनो पण नसेल यांच्याकडं, नाही ना. ग्रीन पेपर. ते तिकडे पाहू. चल आता आपल्याला काय घ्यायचंय? चीज. चीज. बघ कोणतं चीज पाहिजे ते आहे का इथं? पहिले इथं चीज स्लाइस दिसतंय. नाहीये मोजरे. नाहीये. हा नाहीये मोजरे. मोझरेला चीज आहे का इथं? नाही दिसत आहे. मग हेच घ्यायचं का अमूल चीज? खिसून टाकू? नाही ते चीज नाही चालणार बेटा. मग चीज स्लाइसेसच घेऊ डायरेक्ट. मग हा पप्पा, चीज स्लाइसेसच घेऊ मग. ते पण नाही चालणार बेटा, मोझरेलाच लागेल ना आपल्याला. हे स्लाइसेसच आहे तिथं पण. हे नाही होत ते इथं. पिझ्झा चीज भेटलं ना, मग आपल्याला पिझ्झा चीज घ्यायचं का? हा ठीक आहे घ्या. व्हेजिटेबल नसतील. हा व्हेजिटेबल नसतील. अरे हे बघ इथं पण आहे चीज. मोजरेला. हा हे बघ. आहे बघा कोणता? पिझ्झा चीज मोजरे. हा तुला ते पाहिजे ना, मग ते ठेवून ये जा. हे पहा, स्वराला हे चीज पाहिजे होतं, मोझरेला चीज, आणि घेतलं दुसरं. आता तिला परत एकदा ते ठेवण्याला सांगितलं, तोपर्यंत आपण हे चीज घेऊया. घेतलं तेच चीज पाहिजे ना, बघ बरोबर. होतं ना, बघ ना. ठीक आहे. अजून दुसरं कोणतं पाहिजे बघ. नको, झालं. आणि हे काय कॉर्न? हा कॉर्न पण लागणार आहे. स्वीट कॉर्न. अमेरिकन स्वीट कॉर्न आहे तिथं. नॉर्मल कॉर्न पाहिजे आपल्याला. हा नॉर्मल कॉर्न. छोटं स्वीट कॉर्न नाही इथं. इथं अमेरिकन स्वीट कॉर्न आहे. आपल्याला पिझ्झाला कोणतं लागेल? माहित नाही, आता त्यांनी टाकलं होतं, घरचंच टाकलं होतं ते. बर वाटतं. मग इथलं आता आपल्याला काही नकोय ना आता. नाही. हा ऑनियन, टोमॅटो, ते सगळं. चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स आहेत आपल्याकडे घरी. ऑर्गॅनो संपले वाटतं. आम्हाला वाटलं की डीमार्ट मध्ये बऱ्याचशा गोष्टी भेटतील, पण काय झालं आपला? दोनच गोष्टी. हो पण काय भेटलं पहा आम्हाला? फक्त 2 गोष्टी.
पप्पा मला आम्ही 10-15 गोष्टींची लिस्ट करून आलतो आणि फक्त 2 गोष्टी घेऊन चाललोय कामाच्या. आणि त्यासाठी एक गोष्ट त्या कोपऱ्याला आणि दुसरी गोष्ट ह्या कोपऱ्याला चालत चालत आलोय. तर चला एवढ्या 2 गोष्टी घेऊ पप्पा आणि आता आपण सगळं बाहेरून घेऊया लोकल हो मार्केट मध्ये. लागते. आता आपण एकदा स्मार्ट बाजार मध्ये जाऊ रिलायन्सच्या. तिथं काय काय सामान भेटतंय तेवढे चेक करू आणि त्याच्यानंतर आपण लोकल शॉप मध्येच प्रेफर करू. आता आपण आलोय स्मार्ट बाजार मध्ये. पाहू आपल्याला इथं बाकीच्या गोष्टी भेटतात आहे का. चला आता स्मार्ट बाजार मध्ये स्वराजचे पिझ्झाचे आयटम काय काय भेटतात ते सगळी सामग्री भेटते का नाही चेक करू आपण एकदा. आपला ओव्हन मधला पिझ्झा एक छानसा पिझ्झा बनतोय. पहिल्यांदा इतक्या वर्षातून ओव्हन घेतल्यापासून ओव्हनचा उपयोग होताना दिसतोय. आणि हे चालू असताना आपली कन्व्हेन्शनल पद्धत सुद्धा चालू झालेली आहे. तुम्ही पाहू शकता ताटलीत पिझ्झाचं सगळं तयार केलंय. टॉपिंग वगैरे टाकता येते आणि गॅसवर सुद्धा बनतोय पिझ्झा. आता पिझ्झा पार्टी आपली चालू झालेली आहे. गरम आहे. आपण एक स्लाइस खाऊन पाहूया आता. एक बाईट मी पण घेतो. आता खालून जर पाहिला तर खालून मस्त झालेला आहे कडक आपला डॉमिनोज सारखा पिझ्झा. अल्टिमेट मस्त आहे सोना.
सेम टू सेम डॉमिनोज सारखी टेस्ट आहे बरं का. टॉपिंगचा उपयोग काय बरं, तुम्ही टॉपिंग काढून ठेवलं? नंतर खातो मी, नंतर खातो. दिव्यांशने सगळं टॉपिंगच काढून ठेवलं होतं है ना लाडू. मॅगी घालून बसायचं बेटा. अल्टिमेट होता. माझ्यामध्ये चीज थोडंसं अजून पाहिजे है ना. चीज मम्मीने भरून टाकलं होतं, पण ते आहे ना कडक झालं. बायको मस्त झाला बरं का पिझ्झा, खरंच मस्त झाला. माझ्या बायकोची पण मेहनत आहे एवढा छान पिझ्झा करण्यात. पिझ्झा पण आठवून राहिला बरं का आता. एक घास बायकोला खाऊ घालू ना आपण. हा एक बाईट कसा वाटला? छान केलंय स्वरण. स्वराची मेहनत आहे. स्वरानी जर आयडिया दिली नसती तेवढा छान पिझ्झा खायला खरंच नसतं भेटला. तुम्ही पण घ्या. If you want to see more content like this, hit that subscribe button and don't forget to turn on all notifications so you never miss a single upload.